मित्राची आई, समजाव जरा ह्याला. हा रोज सकाळी 11 वाजता उठतो. मी काय रे, कशाला एवढा लवकर उठतो? शिक्षक, रामा इज इक्वल टू पक्या असे प्रूव्ह कराल? बंड्या, सोपे आहे गुरुजी. रामाच्या उलटे करा. काय झाले? मारा. आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे? पिटो. आता पिटोच्या उलटे करा. टोपी. आता टोपीला इंग्रजी भाषेत काय म्हणतात? कॅप. आता कॅपच्या उलटे करा. पक्या. म्हणून रामा इज इक्वल टू पक्या हे प्रूव्ह झाले. मास्तर अजूनही बेशुद्ध आहे आणि बंड्या आज इंजिनियर आहे. वधू, थांबा. अजिबात जवळ येऊ नका. मला स्पर्शसुद्धा करू नका. वर, पण का? काय झालं? वधू, मी आईला प्रॉमिस केलं आहे लग्नानंतर हे सर्व बंद करेन म्हणून. लड़की, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया. कबूतर, आत्मनिर्भर बनो दीदी, तुम तो पापा की परी हो, खुद उड़कर दे आओ. सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा आपल्याला कळते की मोबाईल चार्जिंगला लावला होता पण बटन बंदच राहिले होते. सकाळी चहा पटकन पिऊन टाका, नाहीतर चहा थंड व्हायचा आणि डोकं गरम. नवरा बायको बोलत बसलेले असतात. बायको, अहो मला सांगा जेवण कसं झालंय? नवरा, अगं काय ग, तू पण ना भांडणासाठी कारणच शोधत असतेस. जण्या, लग्न झालेली मुलगी आणि लग्न झालेला मुलगा यांच्यात काय फरक असतो? म्हण्या, गळ्यात मंगळसूत्र लटकलेलं म्हणजे लग्न झालेली मुलगी आणि तोंड लटकलेलं म्हणजे लग्न झालेला मुलगा. दोन वेळे घराच्या छतावर झोपलेले असतात. तेवढ्यात पाऊस सुरू होतो. पहिला वेळा, घरात जाऊन झोपू, आकाशाला भोग पडले वाटतं. तेवढ्यात वीज चमकते. दुसरा वेळा, चल झोप, वेल्डिंगवाले सुद्धा आलेत वाटतं. सुंदर आणि हॉट बाई बसमध्ये चढली. पोरगा लगेच उभा राहिला. पोरगा, बाई तुम्ही इथे बसा. हे ऐकताच बाईने पोराच्या कानात वाजवली. पोरगा, चायला माणुसकी नावाची किंमत नाही राहिली. आणि पोरग असं बोलून त्याच्या पप्पांच्या मांडीवर बसून गेला.